ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांना आपण आई वडील म्हणतो, मम्मी पप्पा म्हणतो, मम्मी डॅडी म्हणतो किंवा आई बाप म्हणतो। या ठिकाणी संत महात्म्यांना मायबाप म्हणण्याचं कारण काय? तुकोबाराय सांगतात, जगाच्या पाठीवरती आपल्या हिताचा विचार करणारी जर कोण असते तर ती म्हणजे फक्त आणि फक्त आपली आई असते आणि वडील असतात। आणि आई वडिलाच्या नंतर दुसरं पात्र म्हणजे ते संत महात्मे असतात। जगाच्या पाठीवरती जसं आईची इच्छा असते की जे दुःख माझ्या जीवनामध्ये मी भोगलं, जो त्रास माझ्या जीवनामध्ये मला झाला, तो असणारा त्रास, ती असणारं दुःख माझ्या लेकरांच्या जीवनामध्ये नको, तशी मनस्थिती, त्याच पद्धतीची विचारधारणा असते ती म्हणजे संत महात्म्यांची। आपली आई जी आहे, आई ही आपल्या लेकरासाठी काय करते बघा। आपलं लेकरू मतिमंद असू द्या, मूर्ख असू द्या, मूर्ख लेकरावरती, मतिमंद लेकरावरती सुद्धा नितांत प्रेम करते। तिचं नाव काय आहे? आई। संत महात्मे सांगतात, रे लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त। आपल्या लेकराचं हित कशामध्ये आहे ही एकमेव जाणते ती म्हणजे फक्त असणारी आपली माता असते आणि त्या लेकरावरती निस्वार्थ प्रेम करते ती म्हणजे आपली आई असते महाराज। त्या ठिकाणी लेकरू कसंही असू द्या, एखादा मतिमंद असेल, समाज त्या लेकराचा स्वीकार करणार नाही, समाज तिरस्कार करेल, परंतु ती असणारी माता त्या लेकराचा सुद्धा त्या ठिकाणी स्वीकार करते महाराज। तिचं नाव आणि फक्त आई असते। म्हणजे या ठिकाणी आपल्या लेकराचं हित तर साधते। जगाच्या पाठीवरती जे दुःख माझ्या स्वतःच्या वाट्याला आलं, ती असणारं दुःख माझ्या लेकरांच्या वाट्याला नको ही विचारधारणा असते, ती असणारी फक्त आणि फक्त आपली आई असते। म्हणून संत महात्म्यांनी माया हा शब्द वापरला। जसं आईचं अंतकरण आपल्या लेकरासाठी झुरत असतं, लेकरू जर म्हणजे वाईट वळणाला जर जात असेल तर ती असणारी माता खंत करत असते। त्याच पद्धतीने हा समाज जो आहे, हा समाज जर वेगळ्या दिशेने भरकटत असेल तर याची काळजी फक्त आणि फक्त संत महात्म्याला लागते। विठाला जगाच्या पाठीवरती निस्वार्थ प्रेम करणारं पात्र म्हणजे त्या ठिकाणी आई आहे महाराज। जीवनामध्ये जर आपण पाहिलं, महाभारतामधला प्रसंग आहे की भगवंत शेवटपर्यंत प्रयत्न करत होते की दुर्योधना कसा मारला जाईल आणि गांधारी माता शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिल्या की माझा असणारा मुलगा दुर्योधना कसा वाचवता येईल। ही गांधारी माता एवढी पतिव्रता होती, आईचं लेकरावरती प्रेम किती असतं मला एवढं सांगायचंय, एवढी पतिव्रता अशी होती ज्या दिवशी लग्न मंडपामध्ये उभी होती महाराज, डोक्यावरती अक्षता पडत होत्या, त्या दिवशी या गांधारी मातेला समजलं की माझं लग्न ज्याच्या सोबत होतंय तो माझा नवरा दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे। जिथं माझा नवरा जर आंधळा असेल, तो जर जग बघू शकणार नसेल तर या ठिकाणी मला सुद्धा जग बघण्याचा अधिकार नाही। त्या धर्म मंडपामध्ये, त्या लग्न मंडपामध्ये त्या गांधारीने आपल्या डोळ्यावरती पट्टी बांधून घेतली। अरे 100 लेकरांना जन्म दिला, आपण जन्म दिलेलं लेकरू कसं दिसतं हे बघायला सुद्धा ती आईने डोळ्यावरची पट्टी बाजूला काढली नाही। आता महाभारताचं युद्ध होणार होतं, आता दुर्योधन त्या ठिकाणी आईकडे गेला, आई मी वज्रदेही कशाने होईल मला सांग। त्या आईने सांगितलं, अरे ज्येष्ठ पांडव तू धर्माला विचार, वज्रदेही कसा होशील? धर्मराजा सांगेल तुला। धर्मराजाकडे गेला, दादा मला वज्रदेही व्हायचे, मी वज्रदेही कशाने होईल? धर्मराजाने सांगितलं, तुझी माता म्हणजे पतिव्रता नारी आहे, या ठिकाणी बरेच वर्ष झाले तप सामर्थ्य भरपूर आहे, या ठिकाणी डोळ्याचंही दिव्य तप झालं त्यांच्या, त्यांनी डोळ्यावरची पट्टी कधी बाजूला काढली नाही। ज्यावेळेस तुझी असणारी आई डोळ्यावरची पट्टी बाजूला काढून निवस्त्र अवस्थेमध्ये तुला बघेल त्यावेळेस तू संपूर्ण देहाने वज्रदेही होशील। दुर्योधन म्हटला ठीक आहे। त्या ठिकाणी वज्रदेही होण्याकरता आपल्या आईच्या समोर त्या ठिकाणी गेला, आई फक्त एकदा डोळे उघडून डोळ्यावरची पट्टी बाजूला काढून, आई फक्त एकदा मला बघ, फक्त एकदा मला बघ, मला त्या ठिकाणी वज्रदेही व्हायचे। त्या आईचं उत्तर आहे, ती आई म्हणते, बाळा तुझ्यासाठी मी आग्नेमध्ये उभा राहायला सुद्धा तयार आहे। त्या मातेने आपल्या डोळ्यावरची पट्टी बाजूला काढली, दुर्योधनाला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर डोळ्यावरची पट्टी पुन्हा बांधत असताना ती माता दुर्योधनासोबत बोलू लागली, बाळा रस्त्याने येत असताना मध्ये तुला कोणी काही बोललं का, कोणी भेटलं का? दुर्योधन सांगतो, आई मी रस्त्याने येत असताना मध्ये मला एक माळी भेटला होता। आई म्हटले, अरे तो माळी नव्हता, काय झालं आई? मी नाही वज्रदेही झालो का? आता माळी होतं का होतो? माळेचं स्वरूप धारण केलं होतं, होतं कोण? भगवंत होता। मला सांगायचं एवढं की भगवंत शेवटपर्यंत प्रयत्न करत होते की दुर्योधन कसा मारला जाईल, त्यासाठी भगवंताने प्रयत्न केले, माळेचं स्वरूप धारण केलं आणि आडवा झाला दुर्योधनाला। अरे जरी तुझ्या आईच्या समोर तुला जाऊन उभं राहायचं असेल, अरे लहान नाहीस तू, किमान लंगोटी तरी घालून जा,
म्हटले मी आणले नाही सोबत. मग फुलाची शिवून दिली महाराज, ती घातल्याने दुर्योधन आईच्या समोर उभं राहिला. आई ती माता सांगते, अरे तो माळी सर्वसामान्य नाही, तो माळी म्हणजे कोण आहे, तो वनमाली आहे, तो सर्वसामान्य नाही. आई मी नाही वज्रदेही झालो का? झालास रे लेकरा, पण ज्या ठिकाणी माझी दृष्टी नाही ना पडली, तो तुझा कमरेचा भाग हा अतिशय कोमल राहील. मग लक्षपूर्वक ऐक, ज्यावेळी युद्ध होईल ना त्या ठिकाणी मांडीवरती कमरेवरती कुठलं शस्त्र अस्त्र लागू देऊ नको, एवढी काळजी घे. युद्ध सुरू झालं महाराज. भीमाचं आणि दुर्योधनाचं घनघोर युद्ध सुरू झालं. त्या ठिकाणी भगवंत समोर उभं राहिले आणि भीमाला भगवंत समोर उभं राहून खुणवायचे, भीमा मांडीवरती गदा मार. भगवंताने वरती हात करावा, मांडीवरती थाप टाकावी. भीमा मांडीवरती गदा मार. भीमाने मांडीवरती गदा मारली. दुर्योधनाचा अंत झाला. मला सांगण्याचं तात्पर्य, भगवंत शेवटपर्यंत प्रयत्न करत होते दुर्योधना कसा मारला जाईल, आणि गांधारी माता शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिल्या की माझा दुर्योधन हा कसा मारला, कसा वाचवता येईल. हे प्रेम असतं मला जायचं. ते लग्नाच्या अगोदरचा मुलगा समाजाला मान्य नाही, तो म्हणजे कर्ण. इथं सुद्धा भगवंत शेवटपर्यंत प्रयत्न करत होते की कर्ण हा कसा मारला जाईल, आणि कुंती माता शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिल्या की माझा असणारा कर्ण हा कसा वाचवता येईल. म्हणजे जगाच्या पाठीवरती विश्वामध्ये आई एवढं प्रेम लेकरावरती. ममतेची मूर्ती होती माझी आई. जगाच्या पाठीवरती निस्वार्थ प्रेम करणारं पात्र म्हणजे माता असते. एखाद्या आईने जर ठरवलं, एखाद्या वडिलाने जर ठरवलं की आपली असणारी मुलगी, आपला असणारा मुलगा उच्च स्टेज पर्यंत, उच्च क्षेत्रापर्यंत त्याची विचारवंत त्या ठिकाणी विचारधारणा नेऊन घालायची, तर ते कार्य सुद्धा जीवनामध्ये आई आणि वडील त्या ठिकाणी करत असतात महाराज. हे कार्य जे आहे, आपण म्हणतो की या ठिकाणी बरं जी आई आहे ती आई एवढं निस्वार्थ प्रेम करते किंवा वडील निस्वार्थ प्रेम करतात. बघ एवढं प्रेम संत महात्म्यांनी केलं का बरं. आई वडील आपल्यासाठी काय करतात आणखी, जर 1 एकर असेल महाराज, कष्ट करून ते 50 एकर आपल्यासाठी कमवून ठेवतील. आपल्या बँकेमध्ये 1 रुपया सुद्धा बँक बॅलन्स जर नसेल ना, तर एवढे कष्ट करतील, जवळपास 10-5 लाख रुपये ते आपल्या खात्यावरती टाकून ठेवतील. कुणासाठी करतो महिला वर्ग आपण, कुणासाठी कमवता संपत्ती तुम्ही? जेवढं कमवलं तेवढं करता का आमच्या नावावर? कोणासाठी कमवतो आपण? आपल्या लेकरांसाठी कमवतो महाराज. अरे हाडाची काळे रक्ताचं पाणी लेकरांसाठी करतो. कुणासाठी करतो? लेकरांसाठी करतो. म्हणून खरे अर्थाने हे सर्व आई वडील करू शकतात. मग संत महात्म्यांनी असं काय केलं? एखादे संत महात्म्यांनी आपल्या नावावरती, आपल्या अकाउंट वरती किंवा आपल्या नावावरती 10-5 एकर जमीन केली. आपल्या बँकेमध्ये संत महात्म्यांनी पैसे टाकले. करतं असं नाही. मग संत महात्म्यांना आई वडील का म्हटलं? याचं कारण संत महात्मे तुकोबाराय सांगतात, माय बाप म्हणण्याचं कारण संत महात्मे सुद्धा आपल्यासाठी संपत्ती कमवून ठेवतात. काय करतात? संपत्ती कमवून ठेवतात महाराज. आता कुठं संपत्ती कमवून ठेवली संत महात्म्यांनी सांगून जाईल. माऊली ज्ञानोबा यांनी तुमच्या आमच्यासाठी संपत्ती कमवली. ती संपत्ती म्हणजे माऊली ज्ञानोबा यांनी जी ज्ञानेश्वरी आहे माऊली ज्ञानोबा यांची, ती तुमच्या आमच्यासाठी कमवलेली काय आहे? संपत्ती आहे. परंतु ती संपत्ती आपल्याला, मला पाहिजे, मला प्राप्त झाली पाहिजे असं वाटतं का? घरामध्ये असते महाराज ज्ञानेश्वरी आपल्या, नाही असं नाही. परंतु ज्ञानेश्वरीची आपली गाठ कधी होते? वर्षातून एकदाच होते. जर बसलो आपण पारायणाला आपल्या गावामधल्या सप्त्यामध्ये तर होते, नाहीतर इतर वेळी होत नाही. ही माऊली ज्ञानोबा यांनी, माऊली ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी असेल, चांगदेव 65 असेल, हरिपाठ असेल, ही संत महात्म्यांनी तुमच्या आमच्यासाठी कमवलेली संपत्ती आहे. तुकोबा यांनी आमच्यासाठी संपत्ती कमवून ठेवली. ती म्हणजे आज वारकरी संप्रदायाचा 5वा वेद मानली जाणारी
गाथा ही तुमच्या आमच्यासाठी कमवून ठेवलेली संपत्ती आहे, परंतु ती संपत्ती त्या संपत्तीपर्यंत जीवनामध्ये जाऊन आपण पोहोचत नाही रे. संत महात्म्यांचं वाङ्मय एवढं श्रेष्ठ आहे. या संत महात्म्यांच्या संपत्तीपर्यंत जो जाऊन पोहोचला महाराज, तो त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामधला किंवा त्याचं नाव जे आहे ते इतिहासामध्ये आलं महाराज, किंवा इतिहासामध्ये आपलंही येईल. परंतु ती संपत्ती आपण जोपासली पाहिजे, आपल्या जवळ केली पाहिजे. कुणाचं नाव आलं इतिहासामध्ये? ज्यांची जयंती आली बघा आता किती दिवसांनी, कुणाची जयंती आली आता? फेब्रुवारी महिना म्हटलं की एका राजाची जयंती असते, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. किती फेब्रुवारीला असते? 19 फेब्रुवारीला. संत वाङ्मयाने किंवा संत महात्म्यांचे जे विचार आहेत महाराज, त्या विचाराने गेले, त्या मार्गाने गेले, म्हणून आजही त्यांच्या जयंत्या साजऱ्या होतात. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढल्याच्या नंतर एक स्वरूप किंवा एक त्यांचं आणखी एक नाव आपल्या डोक्यामध्ये येतं, आपल्या चेहऱ्यासमोर येतं. ते म्हणजे आपण म्हणतो आपला राजा कसा आहे? जाणता राजा. आता छत्रपतीच्या प्रेमही आपल्या घरामध्ये असतात, मूर्ती असतात, त्याच्यावरती नाव असतं. आपण काय म्हणतो? झोप लागले काय तुम्हाला? म्हणता की नाही तुम्ही? घरी गेल्याच्या नंतर वाजा काय असतं नाव? जाणता राजा. परंतु खऱ्या अर्थाने जाणता कुणाला म्हटलं गेलं? ते संत महात्म्यांच्या विचाराचं अवलोकन त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलं. विश्वाच्या पाठीवरती जाणता फक्त 2 लोकांना म्हटलं गेलं. पहिला जाणता तो म्हणजे देव. तुकोबाराय सांगतात, अरे देव जाणता म्हणजे पहिल्या जाणता आहे भगवंत, आणि दुसरे जाणते जे आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.